नमस्कार मित्रांनो. तर सगळे कसे आहात? मजेत ना? तर चला बघूया आज ऑफिसमध्ये काय केलं. ॲक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये आज बिर्याणी पार्टी होती आणि आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला व्हेज नॉनव्हेज अशी बिर्याणी पार्टी करायची. आम्ही आलो आहोत कॅन्टीनमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे का, आमच्या कॅन्टीनचं नाव आहे खाऊ गल्ली. तुम्हाला पण माहिती आहे की बाहेर कुठे पण तुम्ही फूड हबमध्ये गेलं तर त्याला एक स्पेसिफिक नाव असतं. जसं की आमच्या कॅन्टीनचं नाव आहे खाऊ गल्ली. तुमच्या कॅन्टीनचं नाव काय आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही विचार करत होतो की बसायचं कुठे, कारण व्हेजवाले वेगळे बसणार होते आणि नॉनव्हेजवाले वेगळे बसणार होते. त्याच्यामुळे आमचं प्लॅनिंग चाललं होतं की बसायचं कुठे, कारण जे कोणी वाढणार होतं त्यांना एकदम सोयीस्कर जावं म्हणून आम्ही हा विचार करत होतो. सगळे एकत्र जमा झालते आणि प्रत्येकनी सगळ्यांसाठी प्लेट्स आणल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही सरांची वाट बघत होतो की सर कधी येतील आणि कधी बिर्याणी मिळेल. अशा आमच्या ह्या बिर्याणी इथे ठेवल्या होत्या. ऑलरेडी आमची मॉर्निंग शिफ्टमधल्या मुलांनी बिर्याणी पार्टी केली होती, त्याच्यामुळे आमचा हा प्लॅन ठरला होता की आम्ही पण बिर्याणी पार्टी करणार. तर सरांना मी हा प्लॅनिंग सांगितलं तर सर बोलले ठीक आहे करूयात, काही प्रॉब्लेम नाही. इथे वैष्णवी, नेहा आणि कृष्णासुद्धा वाट बघत होते सरांची, कारण दुपारपासून कोणीच काही खाल्लं नव्हतं बिर्याणीमुळे. कारण जर खाल्लं असतं तर परत त्यांना बिर्याणी संपली नसती, म्हणून दुपारचं कोणीच काही खाल्लं नव्हतं, कारण सगळ्यांना बिर्याणी खायची होती. अजून पण सर आलेले नाही आहेत आणि सगळे उभेच आहेत, कोणीच बसलं नाही आहे. सरांची वाट बघत होते आणि फायनली सर आलेले आहेत. हे आमचे युनूस सर. त्याच्यानंतर इथे उभे होते स्वप्नील सर, जे की आमचे GL आहेत. आणि अजून पण पोरांचा हाय बाय चाललं होतं, कारण अजून वाढण्याचा कार्यक्रम चालू झाला नव्हता. अजून कोणाची वाट बघत होते माहीत नाही, पण अजून कार्यक्रम तर स्टार्ट नव्हता केला बिर्याणीचा. फायनली बिर्याणी वाटप चालू झाली होती आणि ही आहे आमची पनीर बिर्याणी. आणि ही बिर्याणी वाढण्याचं काम सरांनी माझ्याकडे दिलं होतं, तर मी तिला पहिली सगळी एकत्र करून घेतली, कारण मग असं होईल की मसाला खाली राहील आणि राईस फक्त सगळ्यांना जाईल. म्हणून मी काय केलं, सगळी एकत्र केली प्रॉपर. आणि म्हणजे जसं की वरचा जो व्हाईट राईस होता तो खाली जाईल आणि खालचा मसाला वरती येईल, कारण राईस आणि मसाला हे सगळं एकत्र केल्यावरतीच चांगलं लागतं. आणि ही होती नॉनव्हेज बिर्याणी. अक्षय नॉनव्हेज बिर्याणी वाढत होता आणि तो त्याच्या पद्धतीने वाढत होता, जसं की त्याने व्हाईट राईस साईडला केलता आणि मसाला वेगळा ठेवला होता. तर असं सगळ्यांचं वाढून झालं होतं आणि सगळे खाण्यासाठी बसले होते. इथे जी पब्लिक बसलेली आहे ही सगळी व्हेजवाली आहेत आणि सगळ्यांना खूप जास्त भुका लागल्या होत्या, तर कोणी कोणाशी बोलण्याच्या नादात नव्हतं, जे ते आपल्या खाण्यामध्ये दंग होतं. मी, वैष्णवी, नेहा आणि श्वेता आम्ही चौघी एकत्र बसलो होतो आणि स्वप्नील सर आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला क्वेश्चन केला की बिर्याणी कशी आहे. आम्ही त्यांना सांगितलं खूप छान आहे सर. तर असा होता आजचा दिवस आमचा. तुम्ही पण तुमच्या ऑफिसमध्ये बिर्याणी पार्टी केली असेल तर नक्की सांगा तुमची बिर्याणी कशी होती. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.